वंचितने ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर यांच्या घरासमोर 3 दिवसापूर्वी एक आंदोलन केलेलं। यशवंत मनोहर यांच्यासारखे विचारवंत दलित समाजाला भ्रमित करत असल्याचा गंभीर आरोप वंचितचे नागपूरचे अध्यक्ष रवी शेंडे यांनी केलेला। यशवंत मनोहर यांच्यासारखे विचारवंत आंबेडकरी चळवळ आपल्या पायावर उभी राहू नये यासाठी काँग्रेसचे गुलाम बनल्याचा आरोपही शेंडेंनी केला। तर मनोहर यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले। मी काँग्रेसचं नाही तर इंडिया आघाडीचं समर्थन केल्याचं यशवंत मनोहर म्हणतात। का बरं तुम्ही आंबेडकरी पक्ष संपवायला लागले? तुम्ही विचारवंत आहेत, आपले तुम्हाला सर्वात जास्त बुद्धी आहे, तुम्ही आपल्या परस्पर विवेक बुद्धीने लोकांना योग्य मार्ग दाखवावा अशी आमची विनंती आहे। आणि लोकांना भ्रमित करू नये, काँग्रेस हा आमचा पक्ष नाही। काँग्रेसने ओबीसी SC ST यांच्याबद्दल काय धोरण अवलंबिलं आणि हे कसे इतके वर्ष सत्ता भोगून आता तोंड घशी पडले हे त्यांच्याच कर्मामुळे। परंतु आजही आपली चळवळ उभी न राहण्यासाठी हे लोक काँग्रेसचे गुलाम झाले आहेत। काँग्रेसचं मी कधीही समर्थन केलं नाही। मी इंडिया आघाडीचं समर्थन केलं। या आघाडीला म्हणजे NDAला पराभूत करण्याच्या या प्रक्रियेत तुम्ही सामील व्हा। याच्यात काय चूक आहे? याच्यात मला वाटतं काहीही चूक नाही आहे। हा कुठल्या एका पक्षाशी तुम्ही निगडीत व्हा असा त्याचा अर्थ अजिबात नाही आहे बरं का। तर मी कुठल्याही पातळीवर कुठल्याही पद्धतीनं त्यांनी जे आरोप करतायत ते चुकीचे आरोप आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।